नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलवरती। महाज्योतीचा आणखी एक तपशील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। JEE नीट MSc CET बॅच 2026 परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील या ठिकाणी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE नीट MSc CET बॅच 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तसेच ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB जे डाटा आहे तो डेली दिला जाणार आहे। इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार आहे। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी टॅब पण दिला जाणार आहे बघा, आणि 6 GB डाटा रोज। आता योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे बघा, विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा किंवा असावी, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। ठीक आहे, 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश म्हणजे त्याचं सायन्स असावं। या बाबतीत कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडले आवश्यक आहे। विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार देण्यात येईल। इयत्ता 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बघा 60% गुण असणे आवश्यक असणार आहे। विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांचे आधार कार्डवर नमूद पत्त्यावर ठरवले जाणार आहे। पुढे पहा, अर्ज करण्याकरिता आवश्यक डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते आधार कार्ड लागणार आहे, तुमचं रहिवासी दाखला डोमेसाइल लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल लागणार आहे, 10वीची गुणपत्रिका लागणार आहे, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला लागणार आहे म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे बघा। दिव्यांग असला त्याचा दाखला लागणार आहे, अनाथ असला त्याचा पण दाखला लागणार आहे। ठीक आहे, आता समांतर आरक्षण बघा कशा प्रकारे आहे ते। ओबीसी साठी 59% आहे, VJA 10%, NTB 8%, NTC 11%, NTD 6% आणि SBC 6%। समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे असणार आहे। प्रवर्गीय महिलांसाठी 30% जागा आरक्षित असणार आहेत, दिव्यांगांसाठी 4% जागा आरक्षित असणार आहेत आणि अनाथांसाठी 1%। शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे। आता अर्ज कसा करावा बघा, या वेबसाईटवरती जाऊन आपल्या महाज्योतीच्या या ठिकाणी इथं हा अर्ज करायचा आहे। रजिस्ट्रेशन लिंक या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल, तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन लिंकवर रजिस्ट्रेशन करायचं अगोदर, नंतर मग ॲप्लिकेशनला अप्लाय करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने हा अशा प्रकारचा अर्ज भरायचा आहे। तर फ्रेंड्स, पाहूयात अटी व शर्ती काय आहेत त्याच्या। अर्ज करण्याची तारीख बघा काय असणार आहे, अंतिम 10 जुलै 2024 असणार आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ऑनलाईनच भरायचं आहे। अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा। या ठिकाणी त्यांनी नंबर दिलेला आहे, ईमेल ID आणि ह्या ठिकाणी हा ईमेल ID त्यांनी पण दिलेला आहे। आणि काही म्हणजे तुम्हाला काय डाऊट येत असेल किंवा काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे किंवा काय। ठीक आहे, तर तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे बहीण भाऊ असतील ज्यांना JEE नीट MSc CETचे जे म्हणजे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते हा फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।